मनोज जरांगे आज पुणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। तारखांना हजर न राहिल्यानं कोर्टानं त्यांच्या संदर्भात वॉरंट काढलेलं होतं। नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर आता खटला दाखल करण्यात येतोय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, आज ते पुणे कोर्टात हजर राहणार अशी माहिती मिळते। तर मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलाय। पुण्यातील समर्थकांसोबत मनोज जरांगे यांनी आता बैठका घेतलेल्या आहेत। पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतल्याचं सध्या समजतंय। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न झाल्यानं जरांगे आक्रमक झालेले होते आणि त्याच संदर्भात आता विधानसभा मतदारसंघांचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय, बैठका घेतल्या जात आहेत। बरोबर आहे, मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झालेले आहेत। काल रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील हे पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर समर्थकांसोबत त्यांच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, ज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या संदर्भाने त्यांची चर्चा झालेली आहे। पुणे शहरातल्या जवळपास 8 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी या संदर्भातली बैठक जी आहे महत्वाची, ती मनोज जरांगे पाटलांनी काल रात्री पुण्यात घेतलेली आहे। एकूणच राज्यात कशा पद्धतीने भाजपच्या विरोधातली भूमिका, फडणवीसांच्या विरोधातली भूमिका जरांगे घेत आहेत आणि उमेदवार पाडणार अशा पद्धतीचं सातत्याने ते बोलून दाखवतायत। असं असताना नेमकी काय भूमिका आहे ही या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे सांगतात। मात्र या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांमध्ये जे दौरे सुरू आहेत तेव्हा तिथली स्थानिक पातळीवरची काय परिस्थिती आहे, काय नेमका तिथला आत्ताचा आढावा आहे, याच्या संदर्भातली माहिती मनोज जरांगे पाटील सध्या आपापल्या समर्थकांकडून त्या ठिकाणी गेल्यानंतर घेताना बघायला मिळतात। त्यातच जेव्हा ते पुणे दौऱ्यावर आहेत तेव्हा इथल्या सगळ्या समर्थकांकडून त्यांनी पुण्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भानं आढावा घेतल्याची माहिती मिळते। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।